नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या जनता दरबारमधून करून घेतो, ज्याचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागचा भाग तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला, त्याबद्दलही धन्यवाद. मागच्या भागामध्ये आपण यवतमाळ जिल्ह्यातल्या बाभुळगाव गावच्या एका चेतना दूताला भेटलेले होतो. बळीराजा चेतना अभियान हे आपण बघितलेलं होतं आणि त्यातलेच हे चेतना दूत. हे चेतना दूत बाभुळगावमध्ये राहतात. त्यांची यशोगाथा आपण जाणून घेतली. निव्वळ 250 रुपयाचा एसटीचा पास ते काढू शकत नव्हते, म्हणून त्यांना 12वी नंतरचं शिक्षण सोडावं लागलं होतं. पण मंडळी, त्या कोवळ्या वयातही ते खचले नाहीत. त्यांनी योग्य दिशेने विचार केला आणि घरी होणाऱ्या दूध दुभत्याचा वापर करून सरळ चहाची टपरी त्यांनी टाकली. त्यात जसजसा फायदा मिळत गेला तो त्यांनी पुन्हा व्यवसायात गुंतवला. त्यासाठी दुग्ध व्यवसायाचं योग्य प्रशिक्षण त्यांनी शासकीय यंत्रणेकडूनच घेतलं आणि दूध प्रक्रिया प्रकल्प उभारला. त्यात मिळणाऱ्या फायद्यातून अत्याधुनिक यंत्रसामुग्री खरेदी केली. आज त्यांना या व्यवसायामध्ये वार्षिक 12 लाखांचा नफा आणि गाई म्हशी पालनामध्ये 8 लाखांचा नफा मिळतो आहे. हे सगळं जाणून घेतल्यानंतर सगळ्यांनाच आपल्याला छान वाटलं ना मंडळी? तसं बघितलं ना तर अडचणी ह्या येतच असतात, पण त्यासाठी आपल्या माणसांजवळ मन मोकळं करा, असं ह्या चेतना दूतांनी सांगितलं. त्याचबरोबर आत्महत्या अजिबात करू नये अशीही विनंती यांनी केलं. आणि खरंच आहे, सोन्यासारखं हे आपलं आयुष्य आहे. आपल्या ह्या जगण्यामध्ये आपल्याला अडचणी समस्या येत असतात आणि त्यातून आपण बाहेर सुद्धा पडत असतो. अर्थात त्यासाठी अशा प्रकारची प्रेरक उदाहरणं आहेत ना, ती आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि अर्थात त्यासाठी आपल्याला जनता दरबारमध्ये सामील व्हायला पाहिजे. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे आणि आजचा विषय सादर करत असताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. कारण मंडळी, आजच्या भागामध्ये आपण एका वेगळ्या भागाला भेट देणार आहोत. हा भाग सातत्याने वेगळ्या चर्चेमध्ये असतो आणि म्हणूनच आपण तिथे जाऊन ह्या सगळ्या परिस्थितीची खातरजमा करणार आहोत. काय असतं मंडळी, बरेचदा अनेक गोष्टींमध्ये वास्तूंमध्ये खूप काही सकारात्मक बाबी असतात, पण आपल्या सर्वांच्या लक्षात राहतात त्या नकारात्मक बाबी. हा एक प्रकारचा मानवी स्वभाव आहे, पण ह्या आपल्या स्वभावावरती मात करून सकारात्मक गोष्टी रुजवण्याचा किंवा बिंबवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आपल्या जनता दरबारातून. आणि त्यातूनच जर का एखाद्या गोष्टीमध्ये आपण सकारात्मक बाबी शोधायला लागलो ना, तर अनंत चांगल्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. आमचंही तेच झालं गडचिरोलीबाबत. गडचिरोली हा अतिशय संपन्न, निसर्ग सुंदर, प्रदूषण विरहित असाच हा सुंदर प्रदेश आहे. पण काय होतं, गडचिरोली बाबतचे पूर्वग्रह आपल्या मनात असतील ना, तर आपण तिकडे फिरकणार पण नाही. पण शासकीय यंत्रणेचं तसं नसतं. शासकीय यंत्रणेला तिथे जावंच लागतं, तिथे काम करावं लागतं आणि ते काम यशस्वीही करावं लागतं. ही सारी यशोगाथा गडचिरोलीमध्ये घडलेली आहे आणि आपण ती तिथे जाऊन आपण बघणार आहोत. त्याच अनुषंगाने गडचिरोली पॅटर्न नेमका काय आहे तेही आपण जाणून घेणार आहोत. आणि गडचिरोलीमध्ये आम्ही आलो, इथे आम्हाला काम करण्याची खूप चांगली संधी मिळाली, असं शासकीय यंत्रणेतल्या सर्व घटकांनी आम्हाला सांगितलं. बेसिकली जे ओपिनियन गडचिरोली जिल्ह्यासंदर्भात जेव्हा काही विषय ऐकला आपण किंवा जाण्याचा पण प्लॅन करतो, जनरली द फर्स्ट इम्प्रेशन जे आपल्याला डोक्यात येत आहे की गडचिरोली म्हणजे नक्षलिझम, अतिदुर्गम भाग, that you feel it is beyond your regular civilized world. But माझा इथं 1 वर्ष झाला and in 1 year of my experience मला असं वाटतं की गडचिरोली is as good as any other district. असं काही मनात असं काहीच नव्हता की गडचिरोली आहे असं आहे. फक्त एवढंच मनात आला की हे पण बघूया कसं आहे. आणि जेव्हा इथे आलो तर म्हणजे जे काही सहकारी मिळाले आणि याचे पूर्वी जे कलेक्टर सर आणि CEO मॅडम काम करून गेले होते ते पण खूप चांगलाच होता. आणि पहिले तर काम करत असताना नियमित विषय यायचे, परंतु जशा आम्ही काम करत गेलो तर नवीन विषय जे दुसरे कुठल्याही जिल्ह्यात नसणार त्या म्हणजे सर्वात महत्त्वाचा एक तर जसा
माननीय विभागीय आयुक्त सरांनी सांगितलं होतं की इथे कोणी दुबार पीक घेत नाही, तर त्यासाठी आपण सिंचनमध्ये काय नवीन करू शकतो आहे. तर असे 2-3 विषय आमच्या समोर आले. आणि एक लोकांच्या मनामध्ये म्हणजे कुठेही असू द्या किंवा इकडं दिलं यांना बदली दिली म्हणून काय शिक्षा म्हणून दिली का हा समज असतो. आणि तसं कुणी विचारलं तर ते आपल्या मनात येतं, परंतु आम्ही तसं कधी असं मानतच नाही आणि ते आम्ही तसं मानत कधी नाही, म्हणून तो हे आज आपल्याला इथं काम तसं दिसतं. तर हा जो समज आहे तो फक्त दूर व्हावा यासाठी आपण उलट एवढा म्हणजे आला तर हे काम कुठंतरी आपण उलट पोचवा. बघा मंडळी, नकारात्मकता संपायची असेल तर सकारात्मक विचारच करायला लागतो आणि त्याही बाबतीत गडचिरोली बाबतचं इम्प्रेशन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि द पहिला वर्ड त्यांनी जे दॅट लेडी हॅज स्पोक इज काय मरायला जायचं का तुम्हाला, दिस इज द इम्प्रेशन दे आर कॅरिंग इट. आम्हाला कोणी एखाद्याने विचारलं ना, अरे बापरे कुठं गडचिरोली इतक्या लांब कसं काय बदली झाली, म्हणजे हा एक असतं की बाबा इकडं म्हणजे इकडं गडचिरोली इकडं प्रमोटिव्ह पेन्शनर्स आणि हे असाच एक 3P म्हणतात इकडं, प्रमोटिव्ह पेन्शनर आणि पनिशमेंट वाले असेच आहे. परंतु असं नाही, आज आम्ही 1 वर्षामध्ये जो 750 शेततळे पूर्ण केले 4 तालुक्यामध्ये. आज ह्याच्यातला जर पाणी टासा म्हणजे एक 2 धरणांच्या एवढा पाणी साठा झाला एवढ्या शेततळ्यात आणि पाणी दिसतं. आणि हे झालं मॅडम, जवळ ह्या 4 तालुक्याचं पिकाखालचं क्षेत्र होतं हे 15-16 म्हणजे 2 वर्षापूर्वी 40,000 हेक्टर होतं. चालू वर्षी हे क्षेत्र 56,000 हेक्टर वरती गेलेले, म्हणजे 16,000 हेक्टर क्षेत्राची वाढ झालेली पेरणी क्षेत्रामध्ये. पूर्णपणे जंगलांनी वेढलेला असाच हा प्रदेश आहे. इथे काम करताना भीती नाही का वाटत? जर तुम्ही मला विचार केला किंवा माझ्या अधिकाऱ्यांना विचारणा केली तर आम्ही तर कुठेही कधीही जातो, म्हणजे आम्हाला तशी कुठलीही भीती नाही आहे. आणि म्हणजे ज्यांच्याकडून भीती आहे ते सुद्धा कधीही सामान्य माणसाला कधीही हानी पोचवत नाही. म्हणजे त्यांचे वेगळे इंटरेस्ट आहे तर त्याबद्दल इथे बोलणं योग्य नाही, परंतु सामान्य माणसाला, आमचे शिक्षण यंत्रणेला, आमची आरोग्य यंत्रणेला, आमच्या ग्रामसेवकांना, आमची जे विकासाशी निगडीत जी यंत्रणा आहे त्याला कधीही कुठल्याही प्रकारचं ते हानी पोचवत नाही. आणि कधी मध्ये एखादा होतो घटना, परंतु एकादनी मला सांगितला होता की जर तुम्ही मुंबईमध्ये रस्त्यावरची ॲक्सिडेंटची मोजणी केली आणि इथे होणाऱ्या जे काही अपघात आहे, हत्या त्यांची मोजणी केली तर मुंबईमधल्या ॲक्सिडेंट जास्त असतील आणि इथल्या मृत्यू कमी असतील. म्हणजेच मंडळी, प्रत्येक ठिकाणच्या समस्या ह्या वेगळ्या असतात आणि त्याच्यावरचे उपायही वेगळे असतात, पण त्याही पेक्षा विकासाच्या कामांना कुठेही अडसर येत नाही हा वस्तुपाठ आम्ही बघितला गडचिरोली पॅटर्नमध्ये. जर कोणती मुवमेंटला जर तुम्हाला खतम करायचा, इट इज नॉट किलिंग द मेन ऑर स्क्वीजिंग देअर फंड्स, बट किलिंग देअर आयडियोलॉजी विल किल द मुवमेंट. सो आयडियोलॉजीला टार्गेट करायचा. व्हॉट डू दे से की सरकार काही काम करत नाही, लेट अस गो देअर. ओके, यू एम एट आयडियोलॉजी अँड आपोआप द मुवमेंट विल डाय डाऊन. ऐकलत मंडळी, यंत्रणेने या साऱ्या स्थानिकांशी त्यांच्या भाषांमध्ये संवाद साधला आणि त्याचे खूप फायदे झाले. म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये 30,000 मतदार वाढले असं कलेक्टर साहेबांनी सांगितलं. सो व्हॉट वी आर डुईंग इज, जे काही स्कीम्स आहे वी आर गेटिंग ऑल दिस IEC मटेरियल वगैरे ट्रान्सलेटेड इंटू माडी अँड गोंडी इन देअर ओन लँग्वेज. उदाहरण आता ZB पंचायत समिती इलेक्शन जे झालं, we translated all this election IEC material into Madhya, Gondi, Urdu, Bengali, Chhattisgarhi, Telugu, 5-6 languages, and we witnessed an increase of 30,000 votes. आपण फक्त कसं आहे की डेव्हलपमेंट जर करत असू आपल्याला कुणी अडवत नाही, फक्त कसं आहे की आपण त्यांना कन्व्हिन्स करू शकलो पाहिजे. कारण ह्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये इथे ह्याच जिल्ह्यामध्ये जर विचार जर केला तर जवळपास 5 भाषा बोलल्या जातात. मराठी बोलली जाते, हिंदी बोलली जाते, गोंडी बोलली जाते, माडिया बोलली जाते आणि तेलुगू बोलली जाते वगैरे. पाणी आहे परंतु सिंचन नाही आहे, हे इथली एक म्हणजे डिलेमा आहे, ते एक डायकॉटॉमी आहे की पाणी आहे परंतु सिंचन नाही आहे, पाणी अडवला गेला नाही. तर ते पाणी अडवण्यासाठी जे आम्ही सांगितलं आम्ही तसं करतो आहे. जलयुक्त शिवारसुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तर इथे एकतर आम्ही सिंचन सुविधा देतो आहे आणि दुसरा जे एक्सटेन्शन सर्व्हिसेस आहे
ते सुद्धा कृषी विभाग, आत्मा आणि आमच्या जिल्हा परिषदच्या कृषी विभाग, ते आम्ही सर्व मिळून इथे कृषीच्या यांत्रिकीकरण कशा प्रकारे करता येईल त्याच्या मागे आम्ही लागलेलो आहोत. तर शेतकरी गटांना किंवा आमच्या महिला बचत गटांना आम्ही मोठ्या प्रमाणावर राईस मिल, मिनी राईस मिल अशा प्रकारचे उपकरण त्यांना देण्याचे ठरवलेलं आहे आणि ते यावर्षी दिले जातील. मागे पण दिले गेले आहे, अजून आम्ही लोकांपर्यंत पोचू. आणि एक अजून मी गोष्ट सांगायला इच्छितो की इथे छोट्या स्तरावर सही, परंतु महिला बचत गटांमार्फत खूप चांगलं काम सुरू आहे. मंडळी, या गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनेक योजनांची यशस्वी अंमलबजावणी सुरू आहे. त्याला उत्तम प्रतिसादही मिळतोय. या गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनातून झाली. याचे 12 तालुके असून गोदावरी, इंद्रावती आणि प्राणहिता नद्यांनी हा भाग समृद्ध केलेला आहे. इथे सुमारे 1700 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो, पण इथल्या भूस्तरांमुळे तो वाहून जातो. परिणामतः इथे पावसाच्या पाण्यावर एकच पीक घेतलं जातं, धानाचं. मुळात इथे जमिनीमध्ये पाण्याचा भरपूर साठा असून 20 फुटांवर पाणी लागतं. इथली जमीन ही सुपीक आहे. इथे सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या तर इथे दुबार तिबार पिकं घेणं शक्य आहे. तसंच जंगलाने व्यापलेला हा प्रदेश असल्यामुळे वनोपज यावरतीही इथे भर देण्यात येतो आहे. मुळात हा आदिवासी बहुल भाग आहे. हिंदी, मराठी, माडिया, गोडी आणि तेलुगू अशा भाषा इथे बोलल्या जातात. या साऱ्या परिस्थितीचा अभ्यास करूनच विविध योजनांची अग्रक्रमाने आणि धडाक्याने अंमलबजावणी इथे होते आहे. त्याबाबतची संपूर्ण माहिती आपण घेणारच आहोत. मंडळी, आम्ही मागच्याच आठवड्यात गडचिरोलीची भ्रमंती केली. सोबतीला उष्णतेची लाट होतीच. बऱ्याच गावावस्त्यांमध्ये आम्ही फिरलो, तेव्हा स्थानिकांच्या नजरेमध्ये एक प्रकारचा अविश्वासही आम्हाला जाणवला. पण सरकारी घटकांविषयी मात्र प्रचंड विश्वास इथे दिसला. आम्हीही बऱ्याच जणांशी बोललो आणि जाणवलं संवादामधूनच विश्वास निर्माण होऊ शकतो. इथे विकास झाला तर हे सारे मुख्य प्रवाहात येतील, आर्थिक स्थिती सुधारेल, रोजगार मिळेल आणि हे सगळं इथे घडतंय. मंडळी, चामोर्शी तालुक्यातलं हे 1200 वर्षांपूर्वीचं मार्कंडेश्वराचं सुंदर मंदिर आहे. आता पुरातत्व खात्याकडून ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम सुरू आहे. या मंदिराचा इतिहास आपण पुढच्या एखाद्या भागामध्ये नक्की जाणून घेऊया. पण सुमारे 200-250 वर्षापूर्वी ह्या मंदिरावर वीज पडून मंदिराचं नुकसान झालं होतं. तेव्हा इथल्या गोंड राजांनी मंदिराची दुरुस्ती केल्याचा दाखला आहे. गडचिरोली म्हणजेच पूर्वीचं गोंडवन. आपल्या राजवटीत गोंड राजांनी सिंचनापासून विविध प्रकारची विकास कामं केली होती. त्याचा पुरावा म्हणजे मामा तलाव. माझी मालगुजारी तलाव हे जे पूर्वीचे गोंड राजे होते त्यांच्या काळात ह्याची निर्मिती झाली होती. साधारणपणे अंदाज घेतला तर 6500 असे मालगुजारी तलाव या पूर्व विदर्भात आहेत. याचं मोठं प्रमाण जे आहे ते भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या भागात आहे. तर मालगुजारी तलाव, माझी मालगुजारी तलाव हा एक मोठा पाण्याचा सोर्स त्या गावासाठी उपलब्ध आहे. पूर्वीच्या गोंड राजांनी जे काही नियोजन केलं होतं, त्यांनी जी काही स्ट्रक्चर्स उभी केली होती ती आज तागायत तशीच्या तशी अजून आहेत. तर त्याचं नूतनीकरण जर आपण करू शकलो, त्याची क्षमता वाढ केली तर शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. हा उद्देश मनात ठेवून राज्य शासनाने हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केलेला आहे. मामा तलाव म्हणजे माझी मालगुजारी तलाव. आणि आता या मामा तलावांची सर्वंकष दुरुस्ती योजना अंमलात आणण्यात येत आहे. 6500 माझी मालगुजारी तलाव विदर्भात आहेत. आता ही सगळ्याची जर कामं आपण एकदम घेतली असते तर थोडा पैशाचा प्रॉब्लेम आला असता आणि यंत्रणेला काम करणं थोडं कठीण झालं असतं. यासाठी आपण टप्प्यानिहाय कामाला सुरुवात केलेली आहे. म्हणजे प्लॅनिंगमध्ये आपण यावेळेला फक्त 1400 कामं घेतलेली. 1400 कामांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी संख्या आहे आणि वेगवेगळ्या एजन्सीज आपण याच्यात 2 प्रकारच्या एजन्सीज नेमलेल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषदची जी जलसंधारणाची एजन्सी आहे ती पण काम करते आणि राज्य शासनाची जी जलसंधारणाची एजन्सी ती पण काम करते. त्यामुळे डिव्हिजन ऑफ वर्क मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. याच्यात दुरुस्तीमध्ये मेन म्हणजे मातीची जी पाळ आहे, ज्याला बंड म्हणतो, अर्धन बंड, याच्यावर माती टाकून त्याला पूर्ण लेवलला आणणे, जेणेकरून ओव्हरफ्लो होऊन तो फुटू नये. हा मेन एक दुरुस्तीचा एक आयटम आहे. त्याच्यानंतर वेस्टवेअर, जिथनं पाणी
तलाव भरल्यानंतर वाहून जातं अतिरिक्त पाणी, ते कॉन्क्रीटचं जे आहे तिथे तुटफूट झालेली आहे आणि काही ठिकाणी कॉन्क्रीटचे नाहीच आहेत, नुसते मातीचे बांधलेले आहेत, तिथनं पाणी जातं, त्याला दुरुस्ती करणे. नंतर तिसरा मुद्दा आउटलेट, ज्याच्यातून आपण इरिगेशनसाठी पाणी सोडतो ते आउटलेटमधून नेहमी लिकेजेस असतात, कारण फार जुने आहेत आणि याला मेंटेनन्स, पिरियॉडिकल मेंटेनन्स करावं लागतं, ते उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांची दुरुस्ती. आणि त्याला दुरुस्ती करताना काय होतं की पूर्ण खालून काढावं लागतं, तर पूर्ण बाहेर काढून मग खालून त्याला दुरुस्ती केल्यामुळे त्याचा खर्च वाढतो, ती दुरुस्ती. चौथा म्हणजे जे कॅनल आहेत, छोटे छोटे कॅनल आहेत, हे माझी मालगुजारी तलाव लहान असल्यामुळे लहान संख्येने लहान आहेत, यांची कॅपॅसिटी थोडी लघुसिंचन जो इरिगेशनचा तलाव असतो त्याच्यापेक्षा कमी असते, तर याचे कॅनल्स लहान आहे पण गाळाने बुजलेले आहेत, याला दुरुस्ती करणे. त्याच्यातून जिथून कुठे पाणी शेतात द्यायचं असतं ते छोटे छोटे आउटलेट्स हे दुरुस्ती करणे, हे 4 मेजर आयटम आहेत. या 6 जिल्ह्यांसाठी दक्षिण भागामध्ये मोठ्या प्रमाणात असे मामा तलाव आहेत. सगळ्या महाराष्ट्रात नाहीत, सगळ्या विदर्भात पण नाहीत. म्हणून मी म्हटलं तसं हा विभागीय आयुक्त आपले जे आहेत त्यांनी अनुप कुमार साहेबांनी या बाबतीमध्ये पाठपुरावा केला आणि ते पूर्वी जिल्हाधिकारी वगैरे असताना त्यांना माहिती होतं ही कामं व्हायला पाहिजेत. ह्या अशा अनअटेंडेड मामा तलाव आहेत. तर त्यांनी माननीय मुनगंटीवार साहेबांना विनंती करून याचे एकच नाही, हा 3 वर्षाचा प्रोग्राम आहे आणि या 158चे मामा तलावला जेवढी काही रक्कम लागणार आहे ती ऑलरेडी आमच्याकडे जमा आहे. ती आहे 15 कोटी आपल्याला मिळालेली आहे. 15 कोटी रुपये मिळाले. हो, पूर्ण या वर्षासाठी 15 कोटी मिळाली आहे. 3 वर्षाचा प्रोग्राम आहे, त्यामध्ये 24 कोटीचा आमचा प्रोग्राम आहे. मंडळी, गडचिरोलीमध्ये फिरत असताना असे सुंदर तलाव आमच्या सातत्याने नजरेस पडत होते. कुरखेडा तालुक्यातला जांभूळखेडा इथला हा मामा तलाव बघा. आपल्या कुरखेड्यामध्ये आपण महाराष्ट्र शासनाची मामा तलाव सर्वंकष दुरुस्ती या अंतर्गत म्हणजे मामा तलावांचं खोलीकरण आणि त्याचं की नाही स्टोरेज वाढवं आणि जास्तीत जास्त इरिगेशन आणि दुसरं ग्राउंड वॉटर लेवल वाढलं पाहिजे म्हणून हे शासनानं हा प्रोग्राम घेतलेला आहे. तर त्या अंतर्गत आपण कुरखेड्याला 32 तलाव घेतलेला आहे, कोरची तालुक्यामध्ये 8 असे एकूण 40 तलाव घेतलेला आहे आणि आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये 158 तलाव घेतलेले आहे. त्यापैकी आपण क्लस्टर नंबर 1 मध्ये आमच्या कुरखेड्याचे 4 तलावांचं मंजूर झालेलं आहे, ज्याला वर्क ऑर्डर मिळालं आहे आणि आपण काम सुरू केलेलं आहे. आहेरी तालुक्यातला इंदाराम इथला हा मामा तलाव. प्रामुख्याने गडचिरोलीमध्ये शासनाने आपल्याला प्राधान्य दिलं आहे आणि याच्यापैकी एकूण आपण असं एक मामा तलाव न करता क्लस्टर केले, म्हणजे साधारण 6 ते 7 तलावांचा मिळून एक क्लस्टर, एक समूह, अशा पद्धतीने आपल्याकडे एकूण 35 क्लस्टर आहेत आणि त्यातल्या 6च्या वर्क ऑर्डर झाल्यात, 29च्या आमच्या वर्क ऑर्डर्स आता होत आहेत. हे 35ची कामं म्हणजे 158ची कामं आम्ही साधारण 10 जूनपर्यंत आपल्याला काम करता येईल, आम्ही पूर्ण 100% करू. अहेरी तालुक्यामध्ये 35 तलाव आहे सध्या. तर त्याच्यामध्ये आपण आजच्या स्थितीत मामा तलाव इंदाराम, सर्वे नंबर 149, तालुका अहेरी, जिल्हा गडचिरोली इथं आहोत. मामा तलावाची सर्वकष दुरुस्ती अंतर्गत या तलावाचं आपण काम घेतलेलं आहे. याच्यामध्ये तलावाचे खोलीकरण, त्याचे स्लुईस गेटची दुरुस्ती, वेस्टवेअर, नहराची दुरुस्ती वगैरे इत्यादी भाग घेतलेले आहे. याच्यामध्ये जसा कास्तकारांचा सहभाग असला पाहिजे या अनुषंगानं यांच्या पाणी वापर सहकारी संस्था स्थापन करून आपण दुरुस्ती करून या पाणी वापर संस्था करून त्यांना ते हँडओव्हर करणार. सध्या स्थितीत पेसामध्ये आपण ते ग्रामसभेला दिलेलं आहे, पण ग्रामसभेच्या हस्तांतरणासोबतच कास्तकारांची आपण पाणी वापर सहकारी संस्था स्थापन करून त्यांना आपण हस्तांतरित करणार. आपल्याकडे असे बरेच स्ट्रक्चर्स आहेत की ज्यामुळे आपण आपलं शेतकऱ्यांना जे पाणी देणार आहोत शेतीसाठी ते मोठ्या प्रमाणात वाढवू शकू. आणि एक्झिस्टिंग याचा एक मधुकर किंमतकर साहेबांच्यांनी एक समितीने अहवाल दिला होता की विदर्भामध्ये अशा अनेक मामा तलाव आहेत आणि अशा मामा तलावांवरला जर तुम्ही खर्च केला तर सिंचनाचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात सुटू शकेल. आणि तो अहवाल लक्षात घेऊन विशेषतः मान्य विभागीय आयुक्तांनी अनुप कुमार सरांनी आणि मुनगंटीवार साहेबांनी हा विषय शासनाकडे नेऊन याची हा किती परिणामकारक आहे हे शासन स्तरावर पटवून देऊन त्यासाठी मोठ्या प्रमाणावर 3 वर्षाचा कार्यक्रम घेतलेला आहे. 3 वर्षामध्ये यापैकी बहुतांशी मामा तलाव या 6 जिल्ह्यामध्ये कव्हर होतील आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये
की मलासुद्धा आता साधारण आढावा घेतो लक्षात येतं की शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये चांगल्यापैकी वाढ होईल आणि अतिशय प्रॉडक्टिव्ह उत्पादक अशा स्वरूपाचा कार्यक्रम आहे. म्हणजेच मंडळी, सिंचनाच्या नवीन सोयी उपलब्ध करून देण्यापेक्षा सुद्धा सिंचनाच्या बाबतीमध्ये जी उपलब्ध व्यवस्था आहे ना, तिची दुरुस्ती देखभाल करून तुलनेनं कमी निधीमध्ये फार मोठी सिंचन क्षमता उपलब्ध होऊ शकते. या दृष्टीने इथे मामा तलावांच्या सर्वंकष दुरुस्तीचं काम सुरू आहे. पाऊस येण्यापूर्वी म्हणजेच एप्रिल, मे, जून या 3 महिन्यांमध्येच ही कार्यवाही पूर्ण करायची आहे आणि म्हणूनच इथल्या प्रचंड उष्णतेला न जुमानता किंवा जीवाची पर्वा न करता शासकीय यंत्रणा दिवस रात्र कार्यरत आहे, याची दखल आपण घ्यायला पाहिजे. आणि मंडळी, मामा तलावांचं हे जे उदाहरण आहे ना, हे सिंचनाबाबत जगामध्ये फ्रान्स नंतर 2ऱ्या क्रमांकावर आहे अशा प्रकारची नोंद आहे. भंडारा जिल्ह्याचं जे गॅझेट असतं 100 वर्षापूर्वी इंग्रजांनी एका लिहिलेलं आहे, ते मी वाचलं मागे. त्याच्यात त्यांनी जगात असं उदाहरणच नाही की लोकांनी केलेले स्वखर्चाने तलाव इतके जुने आणि अजूनही शाबूत आहेत. फक्त फ्रान्समध्ये असे काही आहेत आणि 2रा नंबर हा याचा येतो. इतका सिस्टमॅटिक पद्धतीने बांधलेलं आहे आणि त्या इंग्रजांनी 100 वर्षापूर्वीची त्याची तारीफ केलेली आहे ह्या चॅनलची. बघा मंडळी, सांगण्यासारखं बघण्यासारखं खूप काही आहे. म्हणजे इथल्या ह्या निरनिराळ्या योजना असतील, त्याची यशस्वी अंमलबजावणी असेल, त्यामुळे बदललेली आर्थिक स्थिती आहे, त्याचबरोबर इथलं वनवैभव आहे, पशुपक्षी आहेत, आदिवासी संस्कृती आहे, ऐतिहासिक किंवा प्राचीन वारसे किंवा दाखलेसुद्धा इथे आहेत. या पुढच्या भागामध्ये याबाबतची सगळी माहिती आपण नक्कीच करून घेऊया. गडचिरोलीबाबत आपल्या मनामध्ये जे पूर्वग्रह आहेत ते सगळे साफ होऊन आपण सारेजण पर्यटनासाठी गडचिरोलीमध्ये नक्की जाऊ इतका विश्वास आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि त्याचसाठी हा गडचिरोली पॅटर्न. त्याच अनुषंगाने आपला हा आजचा भाग किंवा गडचिरोली पॅटर्न तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचे निरनिराळे संपर्काचे पत्ते आहेत, ते तुम्ही जाणून घ्या. आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. आमची वेबसाईट आहे, आमच्या वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.janatadarbar.org. हे जाणून घ्या आणि आमच्या वेबसाईटलाही तुम्ही भेट द्या. तुम्हाला सगळ्यांना आता माहिती झालेले फेसबुकवरती जनता दरबारचं स्वतंत्र पेज आहे. या पेजवरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे. म्हणजे नेमका कुठल्या दिवशी कुठला एपिसोड आम्ही दाखवणार आहोत याची आगाऊ सूचना या पेजवरती आम्ही नेहमीच दिलेली असते. किंवा आमचे संपर्काचे पत्ते असतील, आमची प्रकाशनं आहेत, पुस्तकं आहेत, याविषयीची सगळी माहिती या पेजवरती आम्ही दिलेली आहे. तुमच्या मनामध्ये काही शंका सूचना असतील, माहिती असेल तर तीही तुम्ही या पेजद्वारे आमच्यापर्यंत नक्कीच पोचवू शकता. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण फेसबुकवरती तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सातत्याने सकारात्मक बाबींचे आदानप्रदान करत असतो. हा जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर फेसबुकवरती जा, हा आपला जो ग्रुप आहे तो ओपन करा आणि तशा प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पाठवू शकता. जनता दरबारमधली ही जी सगळी माहिती आहे, वेगवेगळे प्रयोग आहेत, हे तुम्ही वारंवार अभ्यासा, तपासा, तुमच्या उपयोगात आणा. त्यासाठी ही माहिती तुम्हाला वारंवार बघायला लागेल आणि ते सोपं व्हावं म्हणूनच यूट्यूबवरती जनता दरबारचं स्वतंत्र चॅनल आपण चालू केलेलं आहे. त्याचा ॲड्रेस janatadarbar.zd चॅनल असं तुम्ही टाईप करा आणि तुम्हाला आवडणाऱ्या एपिसोडचा आनंद यूट्यूबवरून तुम्ही नक्कीच घेऊ शकता. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुन्हा प्रक्षेपण किंवा रिपीट टेलिकास्ट असतं दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये. जनता दरबारमधली ही जी माहिती आहे ना, ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी मिळून पोचवायला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.